म्हणजे ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सिद्धार्थ कशा पद्धतीने नव्या धम्माचा शोध लावतात याबद्दल आपण आज बघणार आहोत. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती. त्याच्यामध्ये जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्य तत्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती आहेत. त्याचा दुसरा प्रश्न होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, खरी ज्ञानप्राप्ती. याच कारणामुळे त्या पिंपळवृक्षाला काय म्हणू लागले? बोधिवृक्ष. बोधिवृक्ष काय म्हणतात पिंपळवृक्षाला? शिंदे आई, बोधिवृक्ष का म्हणतात? कारण ज्या वृक्षाखाली सिद्धार्थाला बोधीची प्राप्ती झाली, बुद्धत्वाची प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्ती झाली, म्हणून त्या पिंपळ वृक्षाला काय म्हणतात? बोधिवृक्ष म्हणतात. आणि काय प्रश्न होते त्यांचे की जगामध्ये दुःख का आहे, जगामध्ये दुःखाचं कारण काय आहे, जगामध्ये दुःखाचं कारण काय आहे, आणि ही जगातील दुःख नष्ट कशी केली जातात याच्याबद्दल दोन त्यांच्या मनामध्ये प्रश्न होते. राग का येतो हा एक प्रश्न, आणि राग कसा घालवला पाहिजे हा दुसरा प्रश्न. दुःख का आहे हा पहिला प्रश्न, आणि दुःख नाश कसं केलं पाहिजे हा दुसरा प्रश्न. द्वेष का होतो हा पहिला प्रश्न, आणि द्वेष नष्ट कसा केला जातो हा दुसरा प्रश्न. बरोबर आहे. आपल्या देखील व्यवहारामध्ये आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला देखील राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, मीपणा आहे, गर्व आहे, अहंकार आहे. या सर्व गोष्टी म्हणजे सिद्धार्थाचा पहिला प्रश्न. आणि या सर्व गोष्टी का उत्पन्न होतात आणि त्याला नष्ट कसं केलं जातं हा त्यांचा दुसरा प्रश्न होता. सिद्धार्थाने हे दोन प्रश्नाचे उत्तर सांख्य तत्वज्ञानामध्ये पाहायचा प्रयत्न केला, भृगु ऋषीच्या ज्ञानामध्ये पाहायचा प्रयत्न केला, आलार कलामाने शिकवलेल्या 7 ज्ञानाच्या पायऱ्यामध्ये उत्तर शोधायचा प्रयत्न केला. उद्धग रामपुत्त यांनी दिलेल्या ज्ञानामध्ये या दोन प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना उत्तर काही भेटलं नाही. आणि जे उत्तर त्यांना भेटलं ते स्वतःलाच भेटलं, स्वतःलाच ते उत्तर भेटलं, म्हणून त्यांना म्हणतात सम्यक संबोधी प्राप्त झाले. अगोदर त्यांचे 2 प्रश्न होते, मग दोन्ही प्रश्नाचं उत्तर मिळालं. एवढंच नाही तर त्यांना ज्ञान प्राप्त झालं, सम्यक संबोधी मिळाली, आणि सम्यक संबोधी मिळाली म्हणून त्यांना संबुद्ध म्हणले जाऊ लागले. मग त्यांचे फक्त 2च प्रश्न सॉल्व्ह नाही झाले, तर जेवढेही त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये जेवढे प्रश्न होते ते देखील त्यांच्या मनामध्ये सॉल्व्ह झाले. आता पुढे बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात. ज्ञान प्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता, ज्ञान प्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बघा, एक प्रश्न आहे की सिद्धार्थ बोधिसत्व हे किती वर्ष बोधिसत्व होते? व्हेरी गुड, टाळ्या.
जोराने वाजवा जरा. सिद्धार्थ बोधिसत्व किती वर्ष बोधिसत्व म्हणून होते? किती वर्ष? 35. बरोबर आहे. आणि भगवान बुद्ध टोटल किती वर्ष जगले? 80. गुड, टाळ्या. आणखी आता तिसरा प्रश्न. आता भगवान बुद्ध हे बुद्ध म्हणून किती वर्ष जगले? गुड, टाळ्या. आणि विशेष म्हणजे भगवान बुद्धाचे म्हणजे बुद्ध जेवढ्या वर्ष ते जगले तर तेवढे त्यांचे वर्षावास देखील आहेत. म्हणजे टोटल बुद्धाचे वर्षावास देखील किती आहेत? 45. बरोबर आहे. टोटल बुद्धाचे वर्षावास 45 होते. त्यापैकी वर्षावास त्यांचे टोटल सगळ्यात जास्त कोणत्या ठिकाणी झाले? श्रावस्तीला झाले. किती जास्त झाले श्रावस्तीला? 45 पैकी किती झाले? माझा आकडा देखील कन्फर्म नाही. 23. मे बी और मे नॉट बी. आय विल टेल यू टुमॉरो. चलो नेक्स्ट. छान, 3 प्रश्न आपल्याला मिळाले ना. बोधिसत्व किती वर्ष जगले? 35. बुद्ध किती वर्ष जगले? 45. आणि बुद्धाचे टोटल वर्षावास देखील किती झाले? 45. बुद्धाचं वय टोटल किती होतं? म्हणजे बोधिसत्व प्लस बुद्ध इज इक्वल टू 80. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. काय? बुद्ध होण्याचा जो प्रयत्न माणूस करतो त्याला बोधिसत्व असे म्हणतात. शिक्षक होण्याचा जो प्रयत्न करतो त्याला काय म्हणतात? शिक्षक म्हणतात. उपासिका होण्याचा जो प्रयत्न करतो त्याला उपासिका म्हणतात. आणि उपासिका होऊन पण जास्त शीलाचं पालन करतो त्याला महाउपासिका म्हणतात. जास्त शीलाचं पालन जो उपासक करतो त्याला उपासक नाही तर महाउपासक म्हणतात. बरोबर आहे. वकील बनण्याचा जो प्रयत्न करतो त्याला काय म्हणतात? वकील म्हणतात. जज बनायचा प्रयत्न करतो त्याला जज म्हणतात. तसंच बुद्ध होण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला काय म्हणतात? बोधिसत्व म्हणतात. समजलं ना? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व बुद्ध कसा होतो? बघा, बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? आता त्या 10 ज्या अवस्था आहेत त्या आपण बघणार आहोत. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता आनंद प्राप्त करून घेतो. मुदिता म्हणजे काय? आनंद. आनंद, परमानंद, ब्रह्मानंद, जीवनाचा आनंद त्याला म्हणतात मुदिता. पहिल्या अवस्थेमध्ये जीवनाचा बोधिसत्व मुदिता ही अवस्था प्राप्त करून घेतो. कशा पद्धतीने? बघा, सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र अशी तळमळ लागते. मुदिता म्हणजे काय? आनंद. ज्याप्रमाणे सोनार काय करतो? चांदीतली, सोन्यातली, आणखी काय काय कोणत्या कोणत्या धातूतली अशुद्धता जी आहे ती काढून टाकतो आणि त्याला शुद्धता देतो. सोनार काय करतो? 24 कॅरेटचं सोनं बनण्यासाठी त्याला काय काय है ना तापमानाखाली तापवतो आणि नंतर मग त्याचं शुद्धीकरण करतो. मग 21 कॅरेटचं, मग 22 कॅरेटचं, मग 23 कॅरेटचं, मग अशा पद्धतीने 24 कॅरेटचं शुद्ध असं सोनं होतं.
बरोबर आहे की नाही? तसंच सिद्धार्थ देखील आपल्या जीवनातील मुदिता अवस्थेमध्ये ज्या अशुद्धता आहेत त्या दूर करतो आणि शुद्धतेकडे जातो, त्यालाच म्हणतात मुदिता. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजेच शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने काम वासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो, तो सर्वांना दया दाखवतो, तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नाउमेद देखील करत नाही. विमलता म्हणजे काय? शुद्धता, शुद्ध बुद्धी. बरोबर आहे? लोकांच्या बोधिसत्व काम वासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकतो. जेही काय असेल तृष्णा, वासना, कामना याबद्दलचे जे सुविचार असतील किंवा दुर्विचार असतील ते तो पूर्णतः काढून टाकतो. आणि लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाची देखील खुशामत करीत नाही, नाउमेद करीत नाही. बरोबर आहे? आपलं स्वतंत्र शुद्धीकरण करायचा तो प्रयत्न करतो. मी शुद्ध आहे, मी माझ्या जीवनाला शुद्ध करीत आहे, मी माझं स्वतंत्रपणे परिशुद्ध होत आहे याचा तो विचार करतो. तिसरी बघा पायरी, ह्या पायऱ्या अवश्य पाठ करून घ्या. ठीक आहे? जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था तेजस्विता प्राप्त करून घेतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो. प्रभाकारी म्हणजे काय? बुद्धी कशी असते? तेजस्वी, एकदम ब्राईट, लाईट, तेजस्वी. एवढी सुंदर बुद्धिमत्ता असते की ती आरशाप्रमाणे असते. आरशामध्ये आपण आपलं तोंड पाहतो, बरोबर आहे? तर आपल्याला काय दिसतं? आपलं तोंड दिसतं ना, दुसऱ्याचं दिसतं नाही ना, आपल्यालाच आपलं तोंड दिसतं. तसंच आरशाप्रमाणे त्याची स्वतंत्र अशी शुद्ध बुद्धी झालेली असते. बरोबर आहे? कसं असतं? आरशाप्रमाणे, लाईक अ मिरर. सिद्धार्थाची किंवा प्रत्येक बोधिसत्वाची किंवा प्रत्येक बुद्धाहूड असलेल्या माणसाची बुद्धी ही निर्मळ बुद्धी असते, आपल्या आरशाप्रमाणे चकाकणारी असते. चौथा पॉइंट, जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अर्चिस्मती अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो. या स्थितीत बोधिसत्व आर्य अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त देखील केंद्रित करतो. काय सांगितलेलं आहे? अर्चिस्मती. अर्चिस्मती म्हणजे काय? अग्नीप्रमाणे आपली बुद्धी तेजस्वी. आपली बुद्धी कशी? फायर. कशी असते? एकदम अग्नीप्रमाणे स्वच्छ, निर्मळ, मळ नसलेली, दुर्मिळ असलेली अशी चांगली बुद्धिमत्ता असते. त्यालाच म्हणतात अग्नीप्रमाणे, लाईक अ फायर. या स्थितीमध्ये बोधिसत्व काय प्राप्त करून घेतो? आर्य अष्टांगिक मार्ग. काय आहे आर्य अष्टांगिक मार्ग? म्हणजे किती अंगावाला मार्ग असतो? 8 अंगावाला असतो. त्यामध्ये काय काय समाविष्ट होतात? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. दुसरा पॉइंट काय? चतुर्विध ध्यान. चतुर्विध ध्यान म्हणजे काय? प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान आणि चतुर्विध व्यायाम म्हणजे काय? चतुर्विध व्यायाम म्हणजे चांगले विचार उत्पन्न करणे, 1, चांगले विचार वाढवणे, 2,
वाईट विचार कमी करणे, 3 वाईट विचार समूळ नष्ट करणे. समजा समजा की नाही समजा? समजा ना? 2 चांगले विचार आणि 2 वाईट विचार. चांगले विचार उत्पन्न करणे आणि त्याला वाढवणे, वाईट विचार कमी करणे, नष्ट करणे. त्याच्या पुढे काय? चतुर्विध इच्छाशक्ती. चतुर्विध इच्छाशक्ती काय आहे? चार गोष्टी आता: छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा. बरोबर आहे? पटापटा लिहून घेतलं पाहिजे सांगितलेलं. परीक्षेला येऊ शकतं कधीही. आणि असं पुन्हा पुन्हा हे काय होणार नाही. हे काय तुम्ही कीर्तनाला बसले नाही. बरोबर आहे की नाही? मी काय तमाशागार, तुम्ही काय तमाशा ऐकायला आले. बरोबर आहे की नाही? चतुर्विध इच्छाशक्ती म्हणजे काय? छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा. छंद म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आवड. वीर्य म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारी शक्ती. चित्त म्हणजे चित्त मीन्स माइंड. छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा. मीमांसा म्हणजे विमर्शक दृष्टी, क्रिटिसाइज करणे, चिकित्सा करणे, विच्छेद करणे, पण शिरच्छेद न करणे, त्याला म्हणतात विचिकित्सा. एखाद्या गोष्टीचं समाधान करणे, मीमांसा करणे. बरोबर आहे? आणि नेक्स्ट काय? पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो. पंचशील तर तुम्हाला माहीतच आहे: पानातिपाता, वेरमणी, अदिन्नदाना, कामे सुमिच्छचारा, मुसावादा, सुरा मेरय मज्ज. वेरमणी म्हणजे काय? हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी अनाचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही आणि कशाही प्रकारचं मी नशाचं सेवन करणार नाही. ठीक आहे? पॉइंट नंबर 10. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदुर्जया, जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. ह्या जीवनाच्या अवस्था आहेत 10 अवस्था. पहिली अवस्था, मग दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, मग चौथी अवस्था, मग 5वी अवस्था. मग 5व्या अवस्थेमध्ये काय? 5वी अवस्था म्हणजे काय? ज्यावेळेस तो लहान असतो, बोधिसत्व असतो, मग मोठा होतो आणि पूर्ण जीवनभर तो या गोष्टीचं पालन करतो, त्याला म्हणतात सुदुर्जया, किंवा त्याला ह्या 10 गोष्टी म्हणतात. सुदुर्जया म्हणजे काय? जिंकण्यास कठीण अशी स्थिती देखील प्राप्त करून घेतो. काय असते कठीण परिस्थिती जिंकण्यास? काही असू शकते. एखादा भूखंड जिंकणे, एखादा भाग जिंकणे, हे राजाचं कर्तव्य आहे. राजा जिंकू शकतो, परंतु कोणी मनाला जिंकू शकतं का? नाही. परंतु मनाला जो जिंकणारा असतो त्याला खऱ्या अर्थाने म्हणतात सुदुर्जया. जिंकण्यास कठीण असलेली परिस्थिती देखील तो या जीवनामध्ये जिंकून टाकतो. जिंकण्यास कोणतीही कठीण परिस्थिती असेल तो या जीवनामध्ये जिंकून टाकतो. बरोबर आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये एक किल्ला आहे, त्याचं नाव काय आहे? न जिंकलेला. काय नाव आहे त्याचं? अजिंक्य किल्ला, अजिंक्य तारा, जो कोणाकडून जिंकला गेला नाही. बरोबर आहे? कारण काय होतं? त्याच्या चहूबाजूला पाणी होतं आणि सर्व सैनिकाला भीती होती की आपण याच्यात पडलो, गेलो, मेलो, कशाला जिंकायचं, त्याच्यापेक्षा आपण दुसरे जिंकू, शिवनेरी, रायगड वगैरे वगैरे. तर अशी कोणतीही जीवनामध्ये कठीणातील कठीण 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 तर आणि कठीणतम त्याला काय म्हणतात? आपल्या जीवनातली कठीण परिस्थिती, कठीण तर परिस्थिती आणि कठीणतम परिस्थिती कोणती असेल ती तू जिंकू शकतो. बरोबर आहे की नाही?
11. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते. आणि अभिमुखी नावाच्या या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्राविषयी त्याच्या अंतःकरणात आघात करून उत्पन्न झालेली असते. अभिमुखी म्हणजे काय? स्वमुखी, जास्त बडबड न करणारा. बरोबर आहे की नाही? काही लोकांना जास्त सवय असते बडबड करायची. असे बडबड करतात की नाव थांबायचं नाव नाही. एकदा सुरू झाले, तुमच्या आजूबाजूला आहेत ना कोणी? असतीलच, कोणी ना कोणी असतंच आणि असायलाच पाहिजे, त्याशिवाय करमतच नाही. त्याला म्हणतात अभिमुखी. अभिमुखी म्हणजे स्वतःबद्दल आत्मकेंद्री असलेला माणूस. स्वतःबद्दल आत्मकेंद्री म्हणजे स्वतःच्या ध्यानामध्ये, तपामध्ये, त्यागामध्ये बुडालेला माणूस अभिमुखी. या अवस्थेमध्ये तो एकांतवासाचा अनुभव घेतो. आणि या अवस्थेमध्ये तो काय करतो? 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते. 12 निदाने काय माहिती आहे का तुम्हाला? प्रतीत्य समुत्पाद किती अंगाचा आहे? किती अंगाचा आहे प्रतीत्य समुत्पाद? 10, 12, 15, 16. पंचशीलाचे किती अंग आहेत? पंचशीलाचे 5. आर्य अष्टांगिक मार्गाचे किती अंग आहेत? 8. अष्टशिलाचे किती शिले आहेत? 8. बरोबर आहे. तसंच 12 निदाने इथं ढळढळ दिसायला लागलं ना. 12 निदाने आहेत. हा, काय तुम्ही झोपीत आहे का मी झोपीत आहे? कसं व्हायला आज गाडगे साहेब? या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण यांची 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते. किती निदान? 12 निदान. मी तुम्हाला असंच विचारलं ना, किती निदान असतात? अवघड आहे. असं समजू नका की भंतेजी 3 महिने होते पण त्यांनी स्वप्नातच ग्रंथ वाचला. असं नका होऊ देऊ. तर 12 निदाने कोणते आहेत ते घ्या, लिहून घ्या वाटल्यास, नाही तर ऐका. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, फस्स, वेदना. घ्या, परत घ्या. अविद्या पच्चया विज्ञान. दुसरं काय आहे? विज्ञान आहे. विज्ञान बाय मिस्टेक झाला असेल. बरं, मी थोडंसं एकदम सावकाश सांगतो. एकदा लिहून घ्या, सगळ्यांनी लिहून घ्या. अविद्या, त्याच्यानंतर विज्ञान, त्याच्यानंतर संस्कार. झालं? अविद्या पच्चया संखारा पच्चया विज्ञान. चौथं नामरूप. ठीक आहे, वाचा आता. किती झाले? कोणते कोणते? अविद्या पच्चया संखारा, अविद्या पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूप, नामरूप पच्चया षडायतन. षडायतन घ्या, 5 नंबर. लिहा, लिहा ना पटापट. काय चुकतंय का?
एक मिनिट हा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12. ठीक आहे. अविद्या पच्चया एक मिनिट मला म्हणू द्या, तो पालिगाथा आहे. अविद्या पच्चया संखारा संखारा पच्चया विज्ञान विज्ञान पच्चया नामरूप नामरूप पच्चया षडायतन षडायतन पच्चया फस्स फस्स पच्चया वेदना वेदना पच्चया तन्ना तन्ना पच्चया उपादान उपादान पच्चया भव भव पच्चया जाती जाती पच्चया जरा मरण. अशा प्रकारे हे 12 निदान आहेत. आता लिहून घ्या पहिल्यापासून, आता चुकणार नाही. ठीक आहे, घ्या. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप. ठीक आहे, षडायतन 5 नंबर, षडायतन 6 नंबर, स्पर्श 7 नंबर, वेदना 8 नंबर, तृष्णा 9 नंबर, उपादान 10 नंबर, भव 11 नंबर, जाती आणि 12 नंबर जरा मरण. ठीक आहे, कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, पता भी है ना. तर हे 12 निदान आहेत, 12 कड्या आहेत. यालाच आपण काय म्हणतो, प्रतीत्य समुत्पाद. यालाच आपण काय म्हणतो, 12 निदान. ओके, एकदा वाचा, मला बरोबर लिहिलं का कळू द्या. जरा मरण जरा मरण ही 12वी कडी. हे 12 कड्यांचा हाल म्हणजेच प्रतीत्य समुत्पाद. आता बुद्ध तत्वज्ञानामध्ये एका एका तत्वज्ञानावर हाल PhD देखील होऊ शकते. आपल्या विद्यापीठामध्ये पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग किंवा प्रतीत्य समुत्पाद किंवा आर्य अष्टांगिक आपलं अष्टशील, प्रतीत्य समुत्पाद अशा प्रत्येक तत्वज्ञानावर PhD झालेली. 4 आर्य सत्य असे छोटे छोटे जे आहेत ना, हे तत्वज्ञानावर PhD झालेली लोकांची. जरी तुम्हाला छोटं दिसत असेल पंचशील 5 ओळीचं, परंतु त्यावर आपल्या विद्यापीठामध्ये असेल किंवा बाहेरच्या विद्यापीठामध्ये असेल किंवा जागतिक विद्यापीठामध्ये असेल, बुद्धाच्या एका एका तत्वज्ञानावर PhD देखील झालेली आहे आणि तुम्ही देखील त्यावर करू शकता. कुठे होतो आपण, 12 निदाने. 11वा पॉइंट, जीवनाच्या 6व्या अवस्थेत सिद्धार्थ बोधिसत्वा अभिमुखी होतो. या अवस्थेत पदार्थांची उत्क्रांती आणि त्याचे कारण याची 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते. आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणी मात्राविषयी त्याच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न झालेली असते. जेवढं समजते तेवढं लक्षात ठेवायला पाहिजे. 12 निदाने देखील ते असं तोलून एकदम बुद्धीच्या कसोटीवरती तोलून पाहण्याचं काम या अवस्थेमध्ये सिद्धार्थ किंवा कोणते बोधिसत्व करत असतात. आणि अंतर्मनामध्ये अगाध करुणा करतात. करुणा म्हणजे काय,
दुसऱ्याबद्दल करुणा असणे. जसं सिद्धार्थामध्ये करुणा कधी उत्पन्न झाली, ज्यावेळेस हंसाला बाण मारला आणि तो हंस समोर आपल्या येऊन पडला, घायाळ झाला. मग त्याच्या जो शरीरामध्ये बाण लागलेला होता तो त्याने काढला आणि काढल्यानंतर त्याला जी वनस्पतीची माहिती होती ती वनस्पती लावली, त्याला मलमपट्टी केली आणि नंतर राजाकडे प्रकरण गेलं. राजा काय म्हणे, मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ असतो, तारणारा महान असतो. सिद्धार्थ खुश झाला. अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये त्या हंसाला घेऊन सिद्धार्थाने त्या पक्षाला करुणा भावनेने सोडून दिलं. याला म्हणतात करुणा असणे. ठीक आहे. 12 नंबर, जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दुरंगमा, दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातील असतो, तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणी मात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, त्याचप्रमाणे जगातील मोह देखील त्याला चिटकून राहत नाही. तो आपल्या सहचरांतील तृष्णा शांत करतो. परोपकार बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांतवृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची देखील तो जोपासना करतो. या अवस्थेमध्ये काय करतो? दुरंगमा म्हणजे काय? दूर जाणे. कुठं दूर जाणे? कुठं दूर जाणे? जंगलामध्ये जाणे. बरोबर आहे की नाही? जसं सिद्धार्थ आपलं घर सोडलं, कपिलवस्तू सोडल्यानंतर ते जंगलामध्ये गेले, ज्ञानासाठी गेले. मग जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करतात. आणि कशाबद्दल, कोणते गुण आपले वाढवतात? परोपकार बुद्धी वाढवतात, सहनशीलता वाढवतात, व्यवहार चातुर्य वाढवतात, शक्ती, शांतवृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा देखील वाढवायचं काम सिद्धार्थ बुद्ध म्हणजे बोधिसत्व असताना करत असतात. इतकं शुद्ध राहतात ज्याप्रमाणे कमळावर पाण्याचा थेंब देखील, कमळावर पाण्याचा बिंदू देखील, दवबिंदू देखील, ड्यू देखील तो राहत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या चित्तामध्ये असा कोणत्याही प्रकारचा क्लेश किंवा द्वेष किंवा कोणत्याही प्रकारचा वाईट दुर्भावना त्यांच्या मनामध्ये नसते. या अवस्थेत असताना पुढे या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने त्रास सहन करतो. कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणीमात्राचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडे तो पाठ फिरवित नाही. म्हणून दुर्दैव, त्याला सन्मार्गावरून कधीही कोणीही च्यूत करू शकत नाही. बरोबर आहे? हे कोणत्या अवस्थेचं वर्णन होतं? 7व्या अवस्थेचं वर्णन होतं. बरोबर आहे? काय वर्णन आहे? कधी कधी ज्यावेळेस तो अशी अवस्था प्राप्त करून घेतो, कोणती अवस्था? दुरंगमा, लोकांमध्ये गैरसमज पसरतात, अज्ञान पसरतं की काय करायला लागला, काय नाही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, असे गैरसमज त्या सिद्धार्थ बोधिसत्वासाठी गौण होतात, महत्वाचे नसतात. बरोबर आहे? म्हणून दुर्दैव, त्याला सन्मार्गावरून कधीही कोणीही च्यूत करू शकत नाही किंवा त्यांना त्या मार्गावरून कोणीही हटवू शकत नाही. त्या मार्गावरून कोणी त्यांना डिलीट करू शकत नाही. बरोबर आहे? आता 8वी अवस्था काय आहे? जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकच अनुसरतो. तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. अचल म्हणजे काय? स्थिर.
अचल म्हणजे काय? पर्वत कसा असतो? स्थिर असतो. पर्वत कसा असतो? अचल असतो. मुव्हेबल असतो का इमूव्हेबल असतो? न हलणारा असतो. कितीही हवा आली, कितीही जोरजोराने हवा आली तरी माउंट एव्हरेस्ट हलतं का? कळसुबाई पर्वत हलतं का? आपल्या इकडं कोणतं मोठं पठार आहे आणखी? कोणतंही पर्वत किंवा कोणत्याही प्रकारचं सातपुडा रांग देखील हलत नाही. त्याचप्रमाणे सिद्धार्थ अशा बोधिसत्व अवस्थेमध्ये, अचल अवस्थेमध्ये असतो की त्याला कोणी त्या मार्गापासून बाजूला करूच शकत नाही. तू बोधिसत्व कशामुळे आहेस? तू बुद्ध कशासाठी बनतो? असं केल्यानं काय तुझा फायदा आहे? असं करू नको, तसं करू नको, असं कितीही जरी सांगितलं तरी तो माणूस बोधिसत्व आपल्या अवस्थेपासून कधीही हलत नाही, अचल होत नाही. अचल राहतो, चल होत नाही. स्थिर राहतो, अस्थिर होत नाही. बरोबर आहे? त्याला म्हणतात अचल अवस्था. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो, ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो, अशाची साधुमती अवस्था असते. साधुमती म्हणजे काय? साधू साधू साधू, एक साधुमय जीवन असतं. कसं जीवन असतं? साधूचं जीवन कसं असतं? शांत, संत, असं उत्साही नाही, जास्त असं, बरोबर आहे की नाही, क्रोधाचं नसतं, द्वेषाचं नसतं, कामना तृष्णाचं नसतं, तर एकदम शांत जीवन असतं. तर अशा अवस्थेला काय म्हणतात? साधुमती. साधुमती. साधू म्हणजे काय? साधू. आणि मती म्हणजे काय? मतीचा अर्थ काय होतो? मतीचा अर्थ बुद्धी होतो. मती म्हणजे बुद्धी. म्हणजे ज्या साधूची बुद्धी साधूसारखी असते त्या अवस्थेला काय म्हणतात? साधू मती. बरोबर नाही? काही लोक बुद्धिमान आहेत असं म्हणतात, तर त्याच लोकांना काही लोक मतिमान आहेत असं म्हणतात. एक तर मतिमान बना, नाही तर माती खाणारे बना. आपल्याला काय पटतंय ते निवडा. तुम्हाला बोललो नाही बाबा मी, नाही तर डोकं आणून घेशाल. काय म्हणले भंतेजी? जे भंतेजी सगळं बोलून घेतात, नंतर बोलायला भेटतं नाही भेटतं म्हणून एकदाच भंतेजी बोलून घेतात. असं काही नाही, एक सांगण्याचा भाग आहे. मला जे सुचलं, जे पटलं, जे बुद्धीला वाटलं, जे माझ्या मनामध्ये आलं ते मी फेकतो. फेकतो मीन्स सांगतो, आणि सांगायचं तन मन धनापासून सांगतो. जे मला फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट, जे माझ्या हृदयामध्ये आहे, जे निघालं निघालं. फायनल इज फायनल. नेक्स्ट, जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्मभेद होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. धर्मभेद, आता तो धार्मिक होतो, आता तो मार्मिक होतो, आता तो आध्यात्मिक होतो. आणि आपल्या मनामध्ये जर धर्म आला, मन जर धार्मिक झालं, तर शरीर देखील धार्मिक होतं. आणि याच अवस्थेला काय म्हणतात? धर्ममेध. बरोबर आहे? बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी देखील प्राप्त होते. या अवस्थेत त्यांना कोणती दृष्टी प्राप्त होते? दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी म्हणजे काय? दूरचं बघण्याची दृष्टी. म्हणजे काय? फक्त त्यांना असं नाही की इथून फक्त बाहेरचं दिसतं, असं नाही. तर दिव्य दृष्टी म्हणजे जे जवळ आहे ते तर दिसतं, परंतु लांब जे आहे 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, हजारो किलोमीटर,
लाखो किलोमीटर, करोडो किलोमीटर, अब्जो किलोमीटर, खरबो किलोमीटर, निखरव किलोमीटर आणि शेवटचं काय पर्व महापर्व, जेवढं त्यांना बघता येईल तेवढी त्यांची अफाट तमाम अशी दीर्घ आणि तीव्र आणि तीक्ष्ण त्यांची दृष्टी असते. त्याला म्हणतात दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी म्हणजे डिव्हाइन विजन, डिव्हाइन आईज, दिव्य चक्षु, त्यालाच म्हणतात दिव्य दृष्टी. आणि ती या अवस्थेमध्ये त्यांना प्राप्त होते. ठीक आहे. बोधिसत्व ही 10 सामर्थ्य प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. बोधिसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने 10 सामर्थ्य मिळवलेली पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमिताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात करता येत नाही किंवा असं होत देखील नाही. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो. जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा 10 जीवनावस्थांतूनच गेला पाहिजे. या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देखील देत नाही. बोधिसत्व ज्यावेळेस बुद्ध होतात तर त्यावेळेस त्यांना किती अवस्थेतून जावं लागतं? किती अवस्थेतून जावं लागतं? 10 अवस्थेतून जावं लागतं. आणि 10 अवस्था प्राप्त करत असताना त्यांना 10 पारमितांमधून देखील जावं लागतं. आणि या सर्व अवस्थेतून जात असताना शेवटी ते शेवटच्या 10व्या अवस्थेमध्ये नंतर ते बुद्ध होतात. आणि बोधिसत्वाच्या अवस्थेचा कळस म्हणजे काय असतो? बुद्ध असतो. बरोबर आहे की नाही? जसं आपण महाबोधी महाविहार बघतो. मग महाबोधी महाविहार कितीतरी उंच आहे. किती फूट आहे ते? मला वाटतं 80 फूट आहे. तर 80 फूट त्यानंतर मग सम्राट अशोकाने काय केलं? त्याच्यावरती एक कळस चढवला. ज्याप्रमाणे महाबोधी महाविहारावरती 80 फुटानंतर कळस सोन्याचा चढवलेला आहे, त्याचप्रमाणे 80 फूट म्हणजे खऱ्या अर्थाने बोधिसत्व जर आपण समजलं तर वरील कळस म्हणजे काय? बुद्ध समजायला पाहिजे. समजते ना उदाहरण? शॉर्ट बट स्वीट. हां, तर बाबासाहेबांनी या ठिकाणी आक्षेप आणि शंका देखील उत्पन्न केली, डाऊट देखील उत्पन्न केला की हा सिद्धांत एक जन्मापासून ते दुसऱ्या जन्मापर्यंत, मुदिता या अवस्थेपासून पहिल्या ते शेवटच्या धर्ममेध या 10व्या अवस्थेपर्यंत हा अवतारवादच मला आढळतो. यामध्ये ब्राह्मणोक्त अवतारवादाचा सिद्धांत मला यामध्ये दिसतो, असं बाबासाहेब म्हणतात. बरोबर आहे. परंतु यामध्ये अवतारवाद असा काही नाही. हा शुद्ध आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला 10 पारमिता माहीत आहेत का? कोणत्या आहेत? लिहून घ्या वाटल्यास ते देखील. दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा. लिहा पहिल्यापासून. दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा.
एक मिनिट हा. घ्या. दान, शील, तिसरं नैष्कर्म्य, चौथी प्रज्ञा, पाचवी वीर्य, सहावी शांती, सातवी सत्य, आठवी अधिष्ठान, नववी मैत्री आणि 10वी उपेक्षा. ठीक आहे. या 10 पारमिता देखील तुम्ही पाठ करून घ्या आणि खऱ्या अर्थाने उद्या येताना 10 पारमिता म्हणजे काय याबद्दल वाचा किंवा एखादा व्हिडिओ पहा किंवा माहिती गोळा करायचा प्रयत्न करा. आजच्यासाठी तुम्हाला हा तुमचा होमवर्क. अशा पद्धतीने सिद्धार्थ हा बुद्ध होतो. या 10 देखील अवस्था प्राप्त होतो. असं स्वातंत्र्य कोणत्याही धर्मामध्ये नाही. या 10 ज्या कसोट्या आहेत या 10 कसोट्या कोणत्याही धर्माला, कोणत्याही धर्मगुरूला, कोणत्याही धर्म संस्थापकाला, कोणत्याही धर्माचार्याला लागू केले नाहीत. त्या फक्त आणि फक्त बौद्ध धर्मामध्येच आहे. बरोबर आहे की नाही. कोणताही महापुरुष होण्यासाठी या टिंबटिंब कसोट्या असतात. त्या पूर्ण केल्यानंतरच तो त्या अवस्थेला प्राप्त होतो. बरोबर आहे. आपण एखाद्याचं नाव तथागत ठेवतो म्हणजे तो तथागत होतो का? आपण एखाद्याचं नाव बुद्ध ठेवतो, बुद्ध होतो का? आपण एखाद्याचं नाव बुद्ध भूषण ठेवतो, होतो का? आपण एखाद्याचं नाव बाबासाहेब ठेवतो, त्याच्यात एक गुण बाबासाहेबाचा नसतो आणि वर तोंड करून सांगतो की मी बाबासाहेब टिंबटिंब आहे की नाही. मला असे 2-3 उदाहरण भेटले. तुमचं नाव काय? मी तथागत. म्हणजे त्याचा अर्थ सांगा. माहिती नाही. त्यांच्या पण मी पठारे यांच्या पण घरी गेलो असता. त्यांच्या मुलाचं नाव काय हर्षवर्धन होतं. विचारलं हर्षवर्धन म्हणजे काय, माहित नाही. आपल्या नावाचा आपण अर्थ जाणायला पाहिजे. तुम्हाला कोणी कधी कुठेही केव्हाही विचारू शकतं आहे की नाही. शेक्सपियर म्हणायचा नावामध्ये काही नाही, पण नावामध्ये बरंच काही आहे आणि बरंच काही नाही देखील. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. सर्वांचं मंगल हो. भवतो सपमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधम्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.